लव्ह स्टोरी पार्ट 3 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि सर्वात मेन मुद्दा म्हणजे मी कुणालाही कॉपी करत नाहीये, कारण हा व्हिडिओ रिक्वेस्टेड आहे. जसं की तुम्हीच मला रिक्वेस्ट केली होती. ज्यांनी पार्ट 1 आणि पार्ट 2 पाहिले त्यांना माहिती असेल की सचिन आणि माझी भेट कशी झाली. जॉबमध्ये असताना मी जॉब सोडल्यावर त्याचा आणि माझा मेसेज थ्रू कसं बोलणं चालू झालं. नवीन लोक खूप असतात रोज व्हिडिओ बघणारे, म्हणून सांगते की मी आणि तो एकत्र जॉब करत होतो आणि मग मी अगदी काही कारणामुळे जॉब सोडला आणि सगळ्यांचे नंबर डिलीट मारले होते. त्यात सचिनचे रोज मेसेजेस यायचे, मी कधी चेक नाही केलं. माझ्याकडे साधा फोन होता आणि जिथे आपला OTP येतो ना, टेक्स्ट मेसेज येतो, तिथे त्यांनी मला रोज मेसेज करायचा. तर असंच ऑगस्ट राखी होती, रक्षाबंधन, ऑगस्टचा महिना होता, 2013ची गोष्ट आहे. तर मी सचिनला कॉल करून विचारलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी सचिन पवार बोलतोय आणि त्यांनी त्याच्या हॉटेलचं नाव सांगितलं. त्यावेळेस मला कळालं. तर तिथून मग मी त्याचा नंबर सेव्ह केला आणि मग राखी झाली. मी पुन्हा बॅक टू पुणे आले आणि मग नेहमीप्रमाणे गुड मॉर्निंग गुड नाईटचं फॉरवर्डेड मेसेज स्टार्ट झाले. तर विषय असा होता, सध्या स्क्रीनवरती मी ज्या व्यक्तीशी बोलते आहे तोच तो म्हणजे माझा नवरा. आणि खूप म्हणजे आमचं व्हिडिओ कॉलवरती बराच वेळ चालू असतं. तर मंडळी असं होतं की ऑगस्ट महिना ऑलमोस्ट संपत आला होता आणि आमचं रोज सकाळ दुपार संध्याकाळ असं टेक्स्ट मेसेजेसवरती बोलणं व्हायचं. फार नॉर्मली आम्ही बोलायचं, एक जस्ट नॉर्मल, नाही का असं काहीच फिलिंग्स वगैरे काहीही नव्हतं. मला सचिनबद्दल काही कल्पना नव्हती की त्याच्या मनात काय चाललं आहे. आणि हळूहळू काय झालं, ऑगस्ट महिना संपला, सप्टेंबर महिन्याचे काही फेस्टिवल स्टार्ट झाले. मग त्या दरम्यान असं झालं की थोडंसं नाही का, रोज आपल्याला एका व्यक्तीची मेसेजची सवय पडलेली असते. तर 1-2 वेळा त्याचे मेसेजेस मिस झाले, म्हणजे मेसेज आलेच नाही. मग मी थोडंसं इग्नोर केलं. त्यानंतर मग बघितलं तर एक दिवस अचानक मध्यरात्री जवळपास 12:30-1 वाजला असेल, ऑलमोस्ट तेवढंच असेल, मी माझ्या रूमवर झोपलेले होते आणि सचिनचा मेसेज आला, हाय. तर मी म्हटलं हॅलो सर. मग त्याचा मेसेज आला की हाऊ आर यू डुईंग वगैरे. मी म्हटलं नथिंग, जस्ट घरी आहे आणि आता आराम करते, उद्या मॉर्निंग शिफ्ट आहे. मग त्याचा मेसेज होता, मी म्हटलं की इतक्या लेट तुम्ही मेसेज का केला. मग तो मला बोलला की काय नाही, F&B पार्टीमध्ये आहे, म्हणजे फूड अँड बेवरेज डिपार्टमेंट लोकांची ना महिन्याची एक पार्टी असते. तर अल्कोहोल ड्रिंक वगैरे पार्टी, मजा मस्ती, नाईट आउट्स वगैरे असतात. त्यामध्ये सगळा स्टाफ एकत्र येतो आणि महिन्याभरात किती स्ट्रेस झाला काय झाला ते स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी ती पार्टी असते. गप्पा गोष्टी, त्यात मॅनेजर्स वगैरे सगळे असतात. तर तो बोलला की मी F&B पार्टीमध्ये आहे आणि मला असं वाटलं की तुला मेसेज करावं. मग म्हटलं ठीक आहे. मग मेसेज करा आणि मग तिथे ना थोडंसं गप्पा स्टार्ट झाल्या. म्हणजे तो त्या टायमाला ॲक्च्युली खूप फ्री होता आणि हे फक्त मेसेजेसच नव्हते, तर आम्ही लिटरली एकमेकांशी गप्पा मारायला लागलो. त्या मोमेंटला आम्ही 15-20 मिनटं चॅट केली असेल आणि त्यामध्ये आमचं एक गोष्ट मला क्लिअरली कळाली की सचिनचा माझ्यामध्ये इंटरेस्ट वाढतो आहे. तर मी म्हटलं की सर सगळं ठीक तर आहे ना, तुमचं जास्त हँगओव्हर वगैरे तर नाही झालं ना. तो म्हटला नाही, बट जस्ट मला आवडतं आहे म्हणे मेसेजेस वगैरे करायला. तर म्हटलं ठीक आहे बोला म्हटलं. आणि मला पण ते ॲक्च्युली मी पण मिस करतच होते त्याला, कारण त्याला हे म्हणण्यापेक्षा बिकॉज त्याला मी कधी भेटलेच नव्हते, जे काय होतं ते मेसेज थ्रूच होतं. तर मेसेजेसमध्ये त्याचे मेसेज मी मिस करायचे खूप जास्त, पण मी स्वतःहून केलेलं नव्हतं काय. म्हणजे आजही कधी जर आम्ही प्रत्यक्षात एकत्र आलो ना, तर मी त्याच्या तोंडाने तुम्हाला ऐकवेल की स्टार्टिंगला बहुतेक त्याला असं वाटलं असेल की मी इग्नोर केलं तर ही मेसेज करते की काय. तर मी नाही, अजिबात नाही, मी तसं काहीच नाही केलं. मी वाट बघत बसले. मग त्या रात्री आम्ही बराच वेळ गप्पा मारला आणि मग आमचं एक ठरलं होतं की आपण नाईट आऊटला कुठेतरी जाऊया म्हणून पार्टीला. तर मी म्हटलं चालेल, म्हटलं करूया, म्हटलं मी पण प्लॅन केला आणि त्यांनी पण, आम्ही दोघांनी मिळून एकत्र प्लॅन केला. आणि तो प्लॅन एक्झिक्यूट कधी झाला ते तुम्हाला शेवटला सांगते. तर असेच गप्पा मारायला लागलो आणि ना खरंच त्या रात्री खूप जास्त गप्पा झाल्या. मग म्हटलं सर मी झोपते कारण माझी मॉर्निंग शिफ्ट आहे. मग दुसऱ्या दिवशी उठले, मी गुड मॉर्निंग केला, नो रिप्लाय. गुड आफ्टरनून केला, मग त्यावेळेस रिप्लाय आला की सॉरी खूप दमलो होतो आणि लेट उठलो वगैरे वगैरे. मग काय नाही, असं रोज स्टार्ट, म्हणजे जवळपास एक 8-10 दिवस गेले असतील. मग त्यावेळी मी त्याला आवज घालायचे, मी अरे कारे बोलत नव्हते अजिबात. सचिन सर
पार म्हणजे लग्न होईपर्यंत सचिन सर असंच होतं माझं. मी कधीच त्याला नावाने बोलवलं नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी मॅरिएट हॉटेल हिंजेवाडीचं सोडून मी ल मॅरिडियनला जॉईन झाले. मी राहत होते मात्र चिंचवड एरियामध्येच आणि रोज येणं जाणं मला डिफिकल्ट व्हायचं बस थ्रू. तर मग मी काय करायचे, चिंचवडचं जे रेल्वे स्टेशन आहे ना तिथून मी बस पकडायचे. बस नाही सॉरी रेल्वे, ठीक आहे, रेल्वे पकडायचे. ती सकाळी 6:30 6:15 यायची आणि मी 5:30ला घरातून निघायचे. का तर रेल्वे मिस व्हायची आणि मी पायी जायचे अक्षरशः, कारण की पेमेंट एवढा पण काही खास नव्हता. रूम भाडं, मम्मीला पण पैसे द्यायचे, बऱ्याच गोष्टी असायच्या. तर मी म्हणायचे की जाऊ दे बाबा, आपला अर्धा तास वॉक होईल. मग मी चिंचवड ते चिंचवड स्टेशनपर्यंत पायी जायचे. 6:15पर्यंत मी चिंचवड ते पुणे पोहोचून जायचे. शिवाजीनगरचं जे स्टॉप आहे ना तिथे, आणि तिथे अगदी समोर माझं हॉटेल व्हायचं. तर असंच सकाळी बसमध्ये रेल्वेमध्ये असताना त्याला मेसेज करायचे आणि त्याचा जेव्हा केव्हा मेसेज येईल तेव्हा त्याला रिप्लाय करायचे. त्यानंतर मी कामावर असायचे. मग जेव्हा मी संध्याकाळी 4 वाजता घरी जायचे ना, 4:30 5च वाजायचे. तर मला अजूनही आठवतं जेव्हा आपण शिवाजीनगरचंच रेल्वे स्टेशन आहे आय थिंक, ते ल मॅरिडियन आता जे ग्रँड शेरटन झालं तिथून जे निघायचे मी, तर एक आहे ना पूल लागायचा. सकाळी तर मला सीट मिळून जायची, पण संध्याकाळी काय व्हायचं, रेल्वेमध्ये खूप गर्दी असायची. तर मला आठवतं आहे की मी चांगल्या प्रकारे त्या मोमेंटला ना मी रेल्वेच्या एकदम अशा दारात उभी होते आणि समोरून असा पूल चालला आणि दारात समोर असं पाणी पण होतं, नदी होती, ठीक आहे. तर त्याचा फोटो जर मला सापडला तर मी नक्की शेअर करेल इथे स्क्रीनवर. तर झालं असं की मी म्हटलं हाय गुड इव्हनिंग सच्चू. तर त्यावेळेस त्याचा रिप्लाय काय आला माहिती आहे का, की मला सच्चू म्हणायचं नाही. तर मी म्हटलं सो सॉरी. तर त्याला कळालं की मला वाईट वाटलं आहे. तर तो म्हटला प्लीज माइंड करू नकोस, पण नाही माइंड करू नका, पण माझे आजोबा मला सच्चू म्हणायचे आणि आता ते नाही आहे आणि मला ते आवडत नाही. माझ्या आजोबांनीच मला फक्त सच्चू म्हणायचे. तर तिथे मला इतकं हर्ट झालं, म्हणजे मी एक्सप्लेन पण करू शकत नाही. कारण की नाही का ते नवीन फिलिंग्स होत्या आणि मी प्रेमाने त्याला सच्चू बोलले आणि त्यांनी मला लिटरली असं बोलला की मला इथून पुढे सच्चू बोलायचं नाही. मग मी पूर्णपणे नाही का असं खूप हर्ट झाले. त्याच्यानंतर बऱ्याच दिवस मी त्याला असं काही व्यवस्थित उत्तर वगैरे दिलं नाही, काय नाही, एकदम नॉर्मल चालू होतं. एकदम म्हणतात ना आपलं की काय रिलेशन काय आहे, मला लिटरली काय त्याला अर्थच कळत नव्हतं. सच्चू पण म्हणायचं नाही आणि मेसेज पण करायचा नाही. मेसेज केलेल्याचा रिप्लाय पण नाही. कधी त्याच्या मनावर असलं तर त्यांनी रिप्लाय करायचा, नसला तर नाही करायचं. मग मला चांगल्या प्रकारे आठवतं असं जवळपास आमचं 15-20 दिवस चाललं. एकमेकांना इग्नोर करायचं, मग कधीच तरी बोलायचं. पण सुरुवात मात्र त्याच्याकडनं असायची बरं का, म्हणजे उगाच सांगत नाही आहे, खरं सांगते. सुरुवात मात्र त्याच्याकडनं असायची. आणि एक दिवस असं झालं की तो कोल्हापूरला गेलेला होता. हे मला कधी कळालं, ज्यावेळेस तो रिटर्न येत होता. जवळपास 7:30-8 वाजले असते संध्याकाळचे. मला म्हटला काय करताय तुम्ही? तर मी म्हटलं काय नाही, मी आराम करते घरामध्ये. तर म्हणे काय नाही, कोल्हापूरवरून आलो आहे, विचार करत होतो की भेटूया काय. तर मी त्यावेळेस त्याला स्ट्रिक्टली नाही बोलले. म्हटलं नाही सर, मी आता आराम करते आणि माझी मॉर्निंग शिफ्ट आहे. मी त्याला त्यावेळेस टोटली इग्नोर केलं. खरं सांगू तर मला तसं अजिबात करायचं नव्हतं, पण मी स्वतःवरती ताबा म्हणजे म्हणतो ना आपण कंट्रोल केला आणि म्हटलं नाही हे उगाच भलतीकडे वळेल, त्यापेक्षा नकोच, आपण भेटायला नको. आजपर्यंत आम्ही भेटलेलो नव्हतो, ठीक आहे. त्यानंतर 8-10 दिवस झाल्यानंतर मी काही कामानिमित्त त्याच्या हॉटेलकडे गेले होते. म्हणजे काय होतं मला आता एक्झॅक्टली आठवत नाही आहे, पण तो मोमेंट मला आठवतो की मी सचिनला मेसेज केला होता की हॅलो सर, कसे आहे तुम्ही, मी तुमच्या हॉटेलसमोर उभी आहे. आणि त्या दिवशी खूप पाऊस येत होता. तर सचिन बोलला की ठीक आहे 10 मिनटं थांबा, मी येतो, पण तिथे थांबू नका, तिथे पाऊस लागतो, तुम्ही ब्रिज खाली जा. तर तो वाकडचा ब्रिज आहे ना, त्याच्या खाली मी उभी राहिले आणि सचिन पल्सरवरती त्याच्या आला आणि तो एकदम सिव्हिल ड्रेसवर होता, युनिफॉर्मवर नव्हता. मी म्हटलं सर तुम्ही युनिफॉर्मवर नाही आहे? तर नाही म्हणे मी माझे भाऊ आलेत म्हणे कोल्हापूरवरून, म्हणजे त्याच्या काकाचा मुलगा आणि मामाचा मुलगा, ते लोणावळ्याला गेलो होते त्या दिवशी. आणि म्हणे मी जस्ट लोणावळ्यावरून आलो आहे संध्याकाळी आणि ते घरामध्ये TV बघतायत आणि मी त्यांना सांगून आलो आहे की मी 10 मिनटात येतो म्हणून. तर मी म्हटलं अच्छा. म्हटलं मग नसतं यायचं ना, म्हणजे मी तुमची वाट बघत येते, म्हणजे लिटरली मला वाटलं की तुम्ही हॉटेलमध्ये असाल म्हणून मी मेसेज केलेला. तर म्हणे नाही इट्स ओके म्हणे, चला म्हणे आपण जाऊया कुठेतरी. मग मी म्हटलं बापरे आता रात्र झाली, कुठे घेऊन जाते कुणाच ठाऊक हा. मग आम्ही गेलो मॅगडीमध्ये, जे तिथेच हिंजेवाडीमध्ये मॅगडी आहे बघा हायवेवरती, तिथे आम्ही गेलो. खरं तर अवतार माझा बेकार
आणि तो मात्र एकदम व्यवस्थित छान प्रेझेंटेबल आलेला. आणि मी पावसात भिजलेले पण होते. तर आम्ही गेलो मॅगडीमध्ये. खूप धाकधूक, म्हणजे फर्स्ट टाईम एव्हर आपण सरांना भेटतोय इतक्या महिन्यानंतर, जवळपास 3-4 महिन्यानंतर भेटत होतो आम्ही. मेसेजवर रोज गप्पा मारतोय. आणि का भेटतोय, उगाच भेटतोय ना. एकमेकाला प्रपोज केलेला आहे ना, फिलिंग शेअर केला, काही म्हणजे काहीच नाही. माझ्या मनात सॉफ्ट कॉर्नर आहे, त्याच्या मनात पण सॉफ्ट कॉर्नर आहे. मग फायनली आम्ही आज आलो तर खरं मॅगडीमध्ये. पण झालं असं तिथे पण की हा माणूस, एकतर आम्ही खाली नाही, आम्ही वरती बसलेलो. ठीक आहे, वरती कोणीच नाही. आणि एकतर AC लावलेली, मला थंडी खूप वाजत होती. मग सचिनने त्यांना सांगितलं की तुम्ही AC बंद करा. तेवढं मला आठवते. त्यानंतर मग बर्गर आलं आणि तुम्हाला मी एक फोटो शेअर करते बघा. तो फर्स्ट फोटो आहे जो त्याला आजपर्यंत माहिती नाही की मी कधी काढला आहे. म्हणजे त्याला मी दाखवते बरेचदा की सच्चू हा तुझा फर्स्ट फोटो आहे माझ्या मोबाईलमधला. तर साधा फोन, म्हणजे त्याच्यामध्ये व्हॉट्सॲप नव्हतं, नॉर्मल आपला कॅमेरा असतो ना, साधा सिम्पलवाला एक कॅमेरा, तो फोन होता. मग मी त्याचा तो फोटो काढलेला. आणि तो आहे ना माझ्याकडे बघत नव्हता अजिबात. त्याने माझ्या डोळ्याला डोळेसुद्धा मिळवले नव्हते. बर्गर आणलं आणि बर्गर तर आलं, मी खाते आणि मी म्हणते सर बोला काय चाललंय काय नाही. आणि तो इतका लाजतोय भाई साहब. म्हणजे मी म्हणलं काय चाललं काय, म्हणजे आपण मग काय झालं, तो सारखा खाली बघतोय आणि काहीच नाही. मॅगडीला भेटलो आम्ही, लिटरली काहीच बोललो नाही. त्याने कॅफेचिनो घेतला आणि बर्गर घेतला आणि मला एक बर्गर आणि एक कॉफी, नॉर्मल आपली फिल्टर कॉफी, बस तेवढंच. आणि एकमेकांशी आम्ही काहीच गप्पा नाही मारल्या. माझा जॉब कसा चालू आहे, त्याचा जॉब कसा चालू आहे, तेवढंच आहे. मग भाई तो खूप लाजत होता ॲक्च्युली. तर सुरुवात काय झाली, बर्गर खाऊन झालं आणि आम्ही घराकडे निघायला. म्हणजे मला काय बोलला की तो मी तुम्हाला ड्रॉप करतो. त्याला माझं घर माहिती नव्हतं. ठीक आहे, आणि मी त्याला माझ्या घरापर्यंत येऊही दिलेलं नाही आहे. तर म्हणजे त्यावेळी येऊ दिलं नव्हतं ज्या दिवशी आम्ही बर्गर खायला गेलो होतो. मग त्यांना म्हटलं मी, हां सर प्लीज सोडून द्या, आता पाऊस पण येतोय तसा. आणि इतक्या रात्री आता जवळपास 9 वाजले होते. 7:30 वाजता आम्ही भेटलो होतो. म्हणजे 7:30 वाजता मी त्याला मेसेज केलेला. त्यानंतर तो 8च्या दरम्यान आला होता बहुतेक. आणि 9, 9:15 वाजले होते मला घरी निघण्यासाठी. मग त्यांनी मला घराजवळ ड्रॉप केलं माझ्या गल्लीसमोर. आणि तिथे मी त्याला म्हटलं ओके सर मी येते. कारण की गल्लीत जर मी गेले तर एकतर पुण्याचे लोक तुम्हाला माहिती आहे, एकटी राहते आणि मुलाला घेऊन आली आहे, तर ते खूप डिफिकल्ट झालं असतं. तर म्हणजे डिफिकल्ट म्हणजे गल्लीमध्ये जरी त्यांनी सोडलं असतं ना, तर आमच्या आजूबाजूच्या बायका त्या खूपच हे होत्या त्या टायमाला. तर आता पण तसंच आहे सोडा, सगळ्याच एरियामध्ये ते रिस्ट्रिक्शन्स असतात. तर मी गल्लीतच त्याला म्हटलं की मला सोडून द्या इथे. आणि तो रोडवरून त्याचा गेला. त्यानंतर मग पुन्हा आमचं मेसेजवरती बोलणं स्टार्ट झालं. या भेटीनंतर एक गोष्ट क्लिअर झाली होती की हां सचिनला माझ्याबद्दल फिलिंग्स आहे. एवढ्या पावसात सुद्धा तो मला भेटायला आला. आणि त्यानंतर गोष्टी इतक्या इंटेन्स झाल्या. नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला कळेल की 1-1.5 महिना छान राहिल्यानंतर आमच्या घरचे ऐकणार नाही म्हणून तोही रडला, मीही रडले आणि आम्ही एकमेकांनी ठरवलं की आपण पुणे सोडायचं.